हाय, मी नीलम. छोट्या मुलांसाठी बोलकी पुस्तकेवर आता छान मेजवानी मी आणलेली आहे बरं का. परवाच साने गुरुजी जयंती झाली त्यानिमित्त बोलकी पुस्तके हा माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर साने गुरुजींच्या पुस्तकातीलच कथा याचे अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या या कथा आपण जरूर ऐका. त्याच्यातील एक कथा आपण ऑलरेडी ऐकलेली आहे, तर आता ही दुसरी कथा आहे मीरा ताशी यांची अश्रू, थोर अश्रू. तर ही कथा ऐका, आपल्या मुलांना ऐकवा आणि आपण त्याचा आनंद लुटा. आणि बोलकी पुस्तके या माझ्या ग्रुपवर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बोलकी पुस्तकेंच्या श्रोत्यांना माझा नमस्कार. मी मीरा उत्पाताशी. श्यामची आई या साने गुरुजी लिखित पुस्तकातील थोर अश्रू ही कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामनं सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयात जात असे. छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवत असे. घंगाळात आई पाणी आणून दे आणि माझं अंग वगैरे चोळून दे. 2 वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी अंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ आणि हलकं वाटतं. निजायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचं स्नान. शरीर आणि मन स्वच्छ असलं म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचं बोट लावलं आणि धुंडीवर जाऊन बसलो. आमच्याकडे अंघोळीची एक मोठी धोंड होती. अंघोळीचं पाणी तोंडलीच्या वेलाला जात असे. संध्याकाळची अंघोळ. तिला फारसं पाणी लागत नसे. आईनं खसाखसा अंग चोळून दिलं. उरलेलं पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपलं आणि मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझं, पाणी संपलं सारं, थंडी वाजते मला, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसत. एखादं जुनेर मुलांचं अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझं अंग पुसी. आई आली आणि तिने माझं अंग पुसलं आणि म्हणाली, देवाची फुलं काढ. मी म्हटलं, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पूस. तळवे रे ओले असले म्हणून काय झालं रे श्याम, कशानं पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन आणि पाय टिपून घेईन, मग उडी मारीन. मला काही आवडत नाही ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटलं. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हां, ठेवा पाय. आईनं आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले आणि उडी मारली. आईचं लुगडं ओलं झालं. त्याची मला पर्वा नव्हती. तिला ते त्यावेळेस बदलताही येणार नव्हतं. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिनं आपलं लुगडं ओलं करून घेतलं होतं. आई मुलासाठी काय करत नाही, काय सोसत नाही. मी घरात गेलो आणि देवाची फुलं काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली, श्याम,
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. किती गोड शब्द. आपलं शरीर आणि आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. अंग स्वच्छ राहावं म्हणून अंगाला लावायला चंदनी साबण आहे. शरीरास आणि कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबाबत आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळलं तर रडतो का कधी? आपलं मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळाच. ते थोर अश्रू या जगात दिसत नाही. कपडा नाही, अन्न नाही, इतर अनेक कारणाने सारे रडतात. या सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद त्यांच्या डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोण तळमळतं का? अजून माझं मन घाणीत बरबटलेलं आहे असं मनात येऊन कित्येकांना वाईट वाटतंय. मीराबाईनं म्हटलं आहे, असुमन जल सिंच सिंच प्रेम बेली बोई. अश्रूंचं पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवलेली आहे. हा मीराबाईचं चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. धन्यवाद.